खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी तर, आणि देशासाठी पण हा एक अत्यंत महत्त्वाचा दिवस त्या दिवशी असणार आहे. मी त्या घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मी त्या कारसेवेमध्ये स्वतः सहभागी झालेलो होतो. धाराशिव शहरातून मी व माझे अनेक सहकारी मित्र या कारसेवेमध्ये सहभागी झालो होतो. त्या दिवशी आम्ही शरयू नदीवरनं आत्ताचा जो म्हणजे बाबरी ढाचा होता तो त्या ठिकाणी जाऊन एक प्रतिकात्मक कारसेवा करण्याची आम्हाला आदेश होते, आणि त्या ठिकाणी आम्ही जात असताना प्रतिकात्मक कारसेवा करायची असा संदेश होता, आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो. पण वस्तुस्थिती त्या ठिकाणी या नेते मंडळीचे भाषणं सुरू असताना आम्ही मागच्या साईडनं जाऊन त्या तिथले जे बॅरिकेड्स होते, म्हणजे कंपाऊंड होते 3 तारेचे मोठे मोठे, आणि त्या साईडनं जाऊन त्या कंपाऊंडला हे करून पाडून आम्ही त्या ढाच्यावर चढलो, आणि तो ढाचा उद्ध्वस्त करण्यामध्ये आमची संपूर्ण टीम त्यामध्ये सहभागी होती. आणि ते ढाचा मानवी याने उद्ध्वस्त करून त्या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती स्थापन करून आम्ही परत त्या ठिकाणून निघालो. येते वेळेस आमच्या ट्रेनवर अनेक ठिकाणी दगडफेक झाली, काही ठिकाणी रूळ उकडून टाकलेले गेलेले होते, आणि तशा परिस्थितीमध्ये आम्ही ते कारसेवा पूर्ण करून आम्ही या ठिकाणी पोचलो. त्याचा आज त्या ठिकाणी भव्य असं राम मंदिर उभं राहत आहे, त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, आणि आम्ही त्या घटनेचे साक्षीदार झालो. त्यामुळे तो दिवस आम्ही दिवाळी सणासारखा साजरा करू